नमस्कार. मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज निकाल लागला आणि येवल्याचे आमदार महायुतीचे उमेदवार किशोरभाऊ दराडे यांनी सलग दुसऱ्यांदा ही निवडणूक जिंकून या मतदारसंघावरचं आपलं वर्चस्व कायम ठेवलं. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कोपरगावचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी निकराची झुंज दिली आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली. 9 ते 10 हजार मतांनी त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला. खरं म्हणजे हा मतदारसंघ तसा फार मोठा. किती मोठा तर 8 लोकसभा मतदारसंघ, 52 विधानसभा मतदारसंघ, 5 जिल्हे एवढा मोठा अस्ताव्यस्त पसरलेल्या या मतदारसंघातून 70,000 शिक्षक शोधायचे आणि त्यांना आपली भूमिका मांडून आपल्याकडे वळवायची ही सोपी गोष्ट नव्हे. त्याला 5-5, 6-6 वर्ष पूर्वतयारी करावी लागते, जी की आमदार किशोरभाऊ दराडे यांनी केली. 6 वर्षाचा कालावधी, शिक्षकांसोबत उत्तम संपर्क, अनुभवी यंत्रणा, वाढवलेले नोंदलेले शिक्षक, म्हणजे या निवडणुकीचं स्वरूप असं जो मतदार नोंदणी अधिक करेल त्याचा दावा अधिक प्रबळ, असा सोपा साधा या निवडणुकीचा हिशोब. त्यात किशोरभाऊ अर्थातच सरस ठरले. त्यातच त्यांना मुख्यमंत्र्यांचं पाठबळ. गेल्या 6 वर्षात त्यांनी घेतलेले 34 शिक्षक दरबार, म्हणजे अधिकारी आणि शिक्षक यांना संयुक्तपणे एकत्र आणून त्यांच्या प्रश्नाची केलेली उकल, असं ही सगळी पुंजी सोबत घेऊन आणि सोबत यंत्रणा सोबत घेऊन त्यांनी हा विजय मिळवला. यामध्ये खरं ही तिरंगी लढत झाली. त्यात ॲडव्होकेट संदीप गुळवे हे देखील एक उमेदवार होते महाविकास आघाडीचे. त्यांच्याकडे मराठा विद्याप्रसारक सारखी एक संस्था होती. त्यांनीसुद्धा 2 वर्ष आधी पूर्वतयारी सुरू केली होती. त्यांच्याकडे मतांचा गठ्ठा होता, मतदार नोंदणी केलेली होती. या उलट विवेक कोल्हे हे निवडणूक रंगात किंवा निवडणूक जाहीर व्हायला अवघा 2 महिन्याचा कालावधी असताना या निवडणुकीच्या मैदानात त्यांनी उडी घेतली. त्यांच्यासमोर हे जे 70,000 मतदार होते त्यापैकी त्यांनी केलेले फार थोडे मतदार होते. एवढंच नाही तर त्यांची जी काही शिक्षक मंडळी त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये होती, जिल्ह्यात त्यांची काही परिचित होती, त्यांना मतदार करून घेता आलं नाही. कारण त्यांच्याकडे यंत्रणा आहे, साधनसामुग्री आहे, प्रतिमा आहे, सगळं होतं, परंतु वेळ नव्हता. अत्यंत कमी वेळेमध्ये, म्हणून त्यांनी या निवडणुकीचं वर्णन केलं होतं 2020ची लढाई. आता या निवडणुकीचा 2 महिने म्हणजे अवघ्या 2 महिन्यावर निवडणूक आली असताना मैदानात उडी घेऊन त्यांनी दिलेली निकराची झुंज अर्थात लक्षवेधी आणि माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली. परंतु नगर जिल्ह्याच्या राजकारणाचा आणि त्याचा काय संदर्भ आहे हे आपण बघू. नगर जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करायचा तर या मतदारसंघातून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉक्टर राजेंद्र विखे पाटील उर्फ तात्या यांना निवडणूक लढवायची होती. त्यासाठी त्यांनी मोर्चे बांधणी केली आणि ही निवडणूक लढवण्याची इच्छा भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे व्यक्तही केली. परंतु त्यांची संधी दुसऱ्यांदा हुकली होती. आधी त्यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. त्यावेळेसही संधी हुकली. शिक्षक मतदारसंघातही संधी हुकली. ज्यावेळेस शिक्षक मतदारसंघातली त्यांना माघार घ्यावी लागली त्यावेळेस त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून असं म्हटलं होतं, शतरंज का शौकीन नहीं था, म्हणजे मी काय बुद्धिबळाचा शौकीन नव्हतो, इसलिए धोका खा गया, म्हणून मला धोका मिळाला, माझा विश्वासघात झाला, मला धोका मिळाला, इसलिए धोका खा गया, वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था. ही त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मनातली सल व्यक्त केली. आता निवडणुकीचा निकाल आला आणि विवेक कोल्हे पराभूत झाले. त्यावेळेस त्यांचं नाव न घेता त्यांना सल्ला देताना तात्या काय म्हणतायत बघा, बुद्धिबळाचा डाव नेहमीच जिंकण्यासाठी नसतो. बुद्धिबळाचा डाव नेहमीच जिंकण्यासाठी नसतो, काही वेळा शिकण्यासाठी देखील असतो, जसे की आपले जीवन असते. म्हणजे जे आपल्या
चॅनलचं नाव आहे, यूट्यूब चॅनलचं टक्के आणि टोनपे. हे टक्के टोनपे खात खात आपण जीवन जगत असतो. प्रत्येक अनुभवानी एक एक धडा घेत असतो. त्यातून ज्या मंडळींना पुढं जायचं ती मंडळी धडा घेऊन आपलं जीवन समृद्ध करून पुढे जात असतात. असा सल्ला तात्यांनी विवेक कोल्हे यांना दिला. असं म्हणतात की पॅचअप करण्याचा प्रयत्न झाला होता. विखे पाटलांकडे 10,000 मतांचा गठ्ठा असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे या पॅचअपमध्ये जर पॅचअप झालं असतं तर न जाणो कदाचित 10,000 मतांचा गठ्ठा कोल्हेंच्या पारड्यात पडला असता. अर्थात ह्या गोष्टी जर तरच्या, कारण दराडे यांची उमेदवारी महायुतीकडून होती. मुख्यमंत्र्यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती आणि विखे पाटलांच्याच म्हणजे तात्यांच्याच संस्थेमध्ये, तात्यांच्याच प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये, प्रवरा मेडिकल कॉलेजमध्ये मुख्यमंत्र्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. त्यामुळे असं पॅचअप होण्याचा प्रश्नच नव्हता. कारण आपण यापूर्वीच भाग केला होता. विवेकभाई यांच्या हातातच मुळात संगमनेरचा बुके होता. याचं कारणही तसंच होतं. या मतदारसंघामध्ये जे नेटवर्क आहे पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून ते डॉक्टर सुधीर तांबे यांचं आहे आणि हे सुधीर तांबे यांचं नेटवर्क यावेळी विवेक भैयांच्या कामाला आलं. कारण नाशिक जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये विखे कोल्हे कोल्हे आणि थोरात यांची युती विरुद्ध महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असा इथलं राजकीय समीकरण आहे, असं इथलं राजकारण आहे. त्यामुळे हे पॅचअप होणं तसं शक्य नव्हतं. तरीही तात्यांनी विवेकभाई यांना सल्ला दिला की बुद्धिबळाचा डाव नेहमी जिंकण्यासाठी नसतो, काही वेळा शिकण्यासाठी देखील असतो. आता ही सगळी मातब्बर मंडळी आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब असतील आणि आता युवा नेते विवेक भैया कोल्हे असतील. या मंडळी ही अखंडपणे निवडणुका लढवत असतात. वर्षभर यांच्या कुठल्या ना कुठल्या निवडणुकीमध्ये ही मंडळी व्यस्त असतात. त्यांच्या दृष्टीने विचार करायचा ठरला तर एका जत्राने देव काही म्हातारा होत नाही. एक जत्रा आता झालेली आहे. यात एकमेकांना अनुभवाची देवाणघेवाण करण्याकरता फेसबुक पोस्टचा वापर केला जातो आहे. बुद्धिबळाचा डाव नेहमी जिंकण्यासाठी नसतो, काही वेळा शिकण्यासाठी देखील असतो, जसं की आपलं जीवन असतं. हा तात्यांचा सल्ला आणि त्यावर मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.